आज ज्या प्रकारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा सागर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तर आहेतच, परंतु मुंबईकरांच्या आशा आणि अपेक्षा आणि स्वप्न घेऊन ते आलेले आहेत। आणि गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहराचा कायापालट जशा प्रकारे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी करण्याचा प्रयत्न केला आणि मुंबई शहरामध्ये आमूलाग्न अशा प्रकारचे बदल जे घडवून आणले, त्यामध्ये मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, CCTV कॅमेराज असतील, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं काम असेल, किंवा मराठी माणसाला BDD चाळीमध्ये त्याच ठिकाणी घर देणं तो विषय असेल, अनेक गृहनिर्माण प्रकल्प असतील, ज्या प्रकारचा विकास आदरणीय देवेंद्रजींनी नरेंद्र मोदीजींच्या व्हिजननुसार गेल्या 11 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केला, तशाच प्रकारचा विकास हा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांचा व्हावा, हे मुंबईकरांचं स्वप्न आहे। आणि मुंबईकर मोठ्या आशा आणि अपेक्षांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे पाहत आहे की हे काहीतरी या मुंबई शहरामध्ये बदल घडवून आणतील आणि मोदीजींच्या व्हिजननुसार चालणारा आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनानुसार चालणारा महायुतीचा मुंबईचा महापौर या ठिकाणी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आणण्याचा एक संकल्प जणू काही तमाम मुंबईकरांनी केलेला आहे। आइए संजय जी, आप बैठे खुर्ची संजय जी, आप बैठो ना खुर्ची। मराठी विरुद्ध मराठी अशी शक्यता आहे। त्यात पाहायला गेलो तर ठाकरे बंधू एकत्र आहेत, भाजपला आव्हान असेल। हे बघा, कोण एकत्र येत आहे आणि कोण एकत्र येत नाहीये हे महत्त्वाचं नाही आहे, कारण निवडणुकीच्या दरम्यान मराठी माणसाचा खोटा मुखवटा कोण चढवतं आणि गेल्या 11 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा विकास कोणी घडवून आणला हे तमाम मुंबईकरांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे कोण एकत्र आले आणि कोण एकत्र नाही आले, आधी एकत्रच होते, मग दूर का झाले आणि आता पुन्हा एकत्र काय येत आहेत, त्यामुळे हे मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नाही आहे, मुंबईकरांचा विकास कोणी केलेला आहे हे महत्त्वाचं आहे। आणि मी तुम्हाला सांगतो की मराठी माणसाचं हृदय हे आभाळा इतकं मोठं आणि समुद्रा इतकं अथांग आहे। या मुंबई शहरामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून कुठल्याही प्रांतातून जो व्यक्ती या ठिकाणी इथे अनेक वर्षापासून राहतो, मराठी भाषा बोलतो, तो सुद्धा मराठीच आहे, हे मराठी माणसाचं त्या मानसिकता असते आणि त्यामुळे मराठी माणसाचं मन फार मोठं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या खालच्या लेवलचं राजकारण करून मारामाऱ्या करून संपूर्ण देशामध्ये मराठी माणसाला बदनाम करण्याचं काम आपल्या स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याच्या हेतूने कुणीतरी करू पाहत आहे आणि मराठी माणसाचा मुखवटा चढवून कुणीतरी मुंबई शहराचा रंग बदलू पाहत आहे। मुंबई शहराचा रंग कदापि मुंबईकर बदलू देणार नाही, हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा संकल्प आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून आम्ही लढणार, महायुतीचा महापौर हा मुंबईकर निवडून देणार, कुठल्या पक्षाचा महापौर होणार हे महत्त्वाचं नाही, कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही, तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो। आणि त्यामुळे मुंबईकरांची सेवा करण्याकरता मुंबईकरांचा महापौर, महायुतीचा महापौर हा येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं विराजमान होईल। मुंबईची जबाबदारी तुम्ही घेतली आहे, यानंतर काही इनकमिंग होणार आहे का तुमच्या गावामध्ये तुमच्या उपस्थितीत? नरेंद्र मोदीजींच्या व्हिजनवर ज्यांचा विश्वास आहे, आदरणीय देवेंद्रजींनी ज्या प्रकारे या मुंबई शहराचा कायापलट आणि क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल घडवून आणलेले आहेत, त्यामुळे या विकासाच्या गंगेमध्ये ज्यांना ज्यांना सामील व्हायचं आहे दरवाजे खुले आहेत। सर्वांनी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे हात बळकट करावे अशा प्रकारचा अपील आज तमाम मुंबईकरांना मी करतो। पण तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी आहे का, संपर्कात आहे की येऊ इच्छित तुमच्यासोबत? काही असे पक्ष ज्यांचं राजकारण संपत आहे आणि ज्यांनी हिंदुत्वाची साथ सोडली,
ज्या पक्षामध्ये तो कार्यकर्ता याकरता संमिलित झाला होता कारण हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी संघटनेची निर्मिती केली होती आणि त्यामुळे या हिंदुत्वापासून ज्यांनी फारकत घेतली, हिंदुत्वापासून जे दूर झाले, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे. हिंदुत्वाची चादर ओढून घेण्याकरता काही पक्षाचे कार्यकर्ते आतुर आहेत. त्यामुळे या हिंदुत्वाच्या लाटेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. भाई मुंबई की आपने कमान संभाली है, सबसे प्रमुख मुद्दे आपके मन में क्या होंगे? भाजपा किस प्रकार से मुंबई में आपको ऊपर ला रहे हैं? पिछले 11 वर्षों में मोदी जी के आशीर्वाद से मोदी जी की सरकार ने और आदरणीय देवेंद्र फडणवीस जी ने जिस प्रकार से मुंबई शहर में क्रांतिकारक ऐसे प्रकार के बदल या चेंजेस या विकास, उन्नति, प्रगति की है, जो मुंबईकरों ने अपनी आंखों से देखा है, मेट्रो है, कोस्टल रोड है, अटल सेतु है, इसमें नवी मुंबई का इंटरनेशनल एयरपोर्ट है, सीसीटीवी कैमराज है, या फिर वर्ली के बीडीडी चाल में मराठी आदमी को 500 फुट का वहीं पर घर लेकर देने की बात हो, ये सारे जो मुद्दे विकास के हैं, विकास के मुद्दे, उन्नति के मुद्दे, प्रगति के मुद्दे, मुंबईकरों का यह सपना है कि जिस प्रकार का विकास आदरणीय देवेंद्र जी ने महाराष्ट्र की सरकार के माध्यम से मुंबई शहर में किया है, उसी प्रकार का विकास ये मुंबई महानगर पालिका के माध्यम से मुंबई शहर का होना चाहिए. और इसीलिए तमाम मुंबईकर भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं की तरफ बहुत आशा, अपेक्षा और आकांक्षा के साथ देख रहे हैं कि वो उसी प्रकार का विकास मुंबई महानगर पालिका के माध्यम से, महायुति के महापौर के माध्यम से वो करके लाएंगे. और इसीलिए आज यहाँ पर इतनी बड़ी तादाद में जो भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता उपस्थित है, सही मायने में तो मुंबईकर का सपना वो लेकर आए हैं. और मुंबईकर ने एक बहुत बड़ी जिम्मेदारी हमारे कार्यकर्ताओं के ऊपर सौंपी है कि आने वाले समय में महायुति का महापौर जो मोदी जी के विजन में विश्वास रखता हो, देवेंद्र जी के मार्गदर्शन में काम करता हो, इस प्रकार का महापौर, महायुति का महापौर आने वाले समय में गणपति बाप्पा के आशीर्वाद से विराजमान होने वाला है. आप चूंकि अभी मुंबई के अध्यक्ष बन चुके, आपके सामने चुनौती है कि ठाकरे बंधु एक साथ आ चुके, आप इसको पहली बात तो चुनौती मानते हैं? देखिए, कौन साथ में आया और कौन साथ में नहीं आया ये मुद्दा महत्व का नहीं है. पिछले 11 वर्षों में इस मुंबई का विकास किसने किया, कैसे किया, ये महत्व का है. मुंबई में मेट्रो किसने बनाई, अटल सेतु किसने बनाया, सीसीटीवी कैमरा किसने लगाए, कोस्टल रोड किसने बनाया, नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट का काम कौन कर रहा है, और बीडीडी चाल में मराठी आदमी को 500 फुट का घर वहां पर कौन दे रहा है, ये मुद्दा महत्व का है. कौन साथ में आया नहीं आया ये महत्व का नहीं है. पहले साथ में थे, फिर अलग हो गए, अभी फिर से साथ में आ रही है. मुंबईकर को इन चीजों में दिलचस्पी नहीं है. मुंबईकर को अपने विकास में दिलचस्पी है और मुंबई की सुरक्षा और सुरक्षितता में दिलचस्पी है. मुंबई में मराठी अमराठी मुद्दा काफी गूंज रहा है, अभी आप चूंकि अध्यक्ष बन चुके हैं, इस मुद्दे को आप किस प्रकार से जो है संभालेंगे? देखिए, मराठी आदमी को पूरे देश में बदनाम करने का एक षड्यंत्र कुछ लोग अपनी खत्म हुई राजनीति को फिर से एक बार जिंदा करने के लिए रच रहे हैं, लेकिन मुंबईकर इनके इस षड्यंत्र को कामयाब नहीं होने देगा. मैं ये बताना चाहता हूँ कि मराठी आदमी का दिल ये बहुत बड़ा होता है और मराठी आदमी जो है वो इस मुंबई शहर में, इस देश के किसी भी प्रांत से कोई भी व्यक्ति जो बहुत सारे वर्षों से यहाँ पर रहता है, जो मराठी भाषा बोलता है, वो सब मराठी है, ये मराठी आदमी मानता है. और ये जो मराठी आदमी को बदनाम करने की राजनीति ये लोग खेल रहे हैं, इसको मुंबई का मराठी आदमी ही इनका पराभव करके, इनको पराजित करके पूरे देश में ये जो है एक मैसेज देने वाला है.